काकी तुम्ही मांजरचोत आहे. छोटी मुलगी आहे वैदू आणि तिच्या एका काकीने तिचा व्हिडिओ काढलाय, म्हणजे एक पार्लरवाल्या मॅडम आहेत, तर त्यांनी तिचा व्हिडिओ काढलाय आणि तो खूप व्हायरल झालाय. आणि ती ऍक्च्युली तो कॉन्टेक्स्ट आहे ना वेगळा होता. तिला असं म्हणायचं होतं की काकी, जर तुम्हाला कुणी असं म्हटलं की काकी तुम्ही मादरच होते, तर तुम्हाला कसं वाटेल? आणि ह्याचा आउट ऑफ वे द यूज करून, म्हणजे वेगळ्या कॉन्टेक्स्टनी तुम्ही सगळे ते वापरत आहात, तर ते आत्ताच प्लीज थांबवा. कारण ती मुलगी फेमस झाली आहे, ठीक आहे, फेमस तर झाली आहे, पण ह्या अशा गोष्टींनी ती फेमस झाली आहे. तिचं भविष्य पुढे काय असेल तुम्ही इमॅजिन करा. जरीही त्यांच्या घरचे शिकलेले नसतील किंवा या बाकीच्या गोष्टीचा त्यांना प्रॅक्टिकल विचार आला नसेल तिच्या आईला, वडिलांना, कुणालाही, पण आपण तरी तो विचार करू शकतो. आपल्याला समजतात ह्या गोष्टी, की ती मुलगी शिवी देते, तिला त्या शिवीचा अर्थ कळत नाहीये, पण ती शिवी देते आणि ती शिवी देते म्हणून ती फेमस झाली आहे, हे तिच्या मनावरती बिंबवलं जातंय. की ती खूप छान बोलतीये बाकीच्या गोष्टी, पण ती अगदी सडेतोडे तोंडावर उत्तर देते, व्यवस्थित बोलतीये, तिचा कॉन्फिडन्स खूप भारी आहे, याला तुम्ही प्रमोट करा. पण ती ज्या प्रकारच्या शिव्या देतीये, काय काय बोलतीये, तर त्याला प्लीज प्रमोट करू नका. कारण उद्या जाऊन हे फेम जर तिच्यासाठी घातक ठरणार असेल किंवा तिला समाजामध्ये जगण्यासाठी जर तिला याची लाज वाटणार असेल पुढे भविष्यात, तर हे आपण नको करायला, असं मला वाटतंय. समाजामध्ये आपण राहतो म्हणून आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपण शिकलेले आहोत, आपल्याला या गोष्टीचं नॉलेज आहे. खूप बायका सुद्धा हे तिचं मीम वापरत आहेत की काकी तुम्ही मादरच होते. मला खरं खरं मनापासून सांगा, ज्यांना कुणाला लहान लहान मुलं आहेत, तर आपली मुलं जे सुशिक्षित आहेत, आपली मुलं अशा शिव्या देतात याचा आपल्याला प्राऊड फील होतो का? मला खरंच सांगा. तिच्या आईला आज वाटत असेल की माझी मुलगी फेमस झाली किंवा काय, पण तुम्ही या दुसऱ्या दृष्टिकोनातून पण त्या गोष्टीचा विचार करा की उद्या तिच्या भविष्यामध्ये या गोष्टीचा कसा इम्पॅक्ट होईल. सो तुम्ही जे मीम यूज करताय ना, ते आत्ताच प्लीज बंद करा. हे तिच्यासाठी खरंच चांगलं नाहीये.